पुणे म्हाडा लॉटरीमध्ये जी 4186 घरांची जी लॉटरी निघालेली आहेत, त्यामध्ये जे स्पेशल कॅटेगरी सांगण्यात आलेल्या आहेत, त्या कॅटेगरीची घरं आणि जनरल कॅटेगरीची घरं. जर आपल्याला अर्ज करायचा जर असेल, तर आपण आपल्याकडे जर कॅटेगरीचं सर्टिफिकेट आहे त्यामधून अर्ज करायचा आहे किंवा जनरलमधून अर्ज करायचा आहे. त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत. चॅनलला सबस्क्राईब करायचं असेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा म्हणजे असेच तुम्हाला सिडको आणि म्हाडा लॉटरीचे जे हेल्पफुल व्हिडिओ आहेत, ते तुमच्यापर्यंत पोहोचत जातात. या लॉटरीमध्ये सर्वप्रथम जी घरं सांगण्यात आलेली आहेत, पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पी-एम-आर-डी हद्दीतील जी घरं आहेत, त्यांची लॉटरी निघालेली आहे. यामध्ये तुम्हाला जर जर भाग घ्यायचा असेल, तर याच्यामध्ये काही घरे सांगण्यात आलेली आहेत. काही कॅटेगरीसाठी स्पेशल ज्या कॅटेगरी असतात, त्यांच्यासाठी घरे आहेत आणि जी उरलेली जी घरं आहेत, ते जनरल कॅटेगरीसाठी असतात. म्हाडा लॉटरीमध्ये जी घरे आहेत टोटल, याच्यामध्ये जे आरक्षण सांगण्यात आलेले आहे, सर्वप्रथम आपण ते आरक्षण बघू आणि आरक्षण निहाय ज्या जागा निघतात, त्या जागा आपल्याला कशा भरायच्या असतात, ते आपण पुढे पाहणार आहोत. तर चला आपण त्या व्हिडिओला आता सुरुवात करू. सर्वप्रथम याच्यामध्ये जे आरक्षण सांगण्यात आलेले आहेत, ते आरक्षणात अनुसूचित जाती यांना म्हणजेच एस-सी शेड्यूल कास्ट याच्यासाठी 11% आरक्षण देण्यात आलेलं आहे. त्यानंतर अनुसूचित जमाती यांच्यासाठी 6% आरक्षण देण्यात आलेलं आहे. शेड्यूल ट्राईब एस-टी कॅटेगरी. त्यानंतर भटक्या जमातीसाठी 1.5 म्हणजे नोमॅड्रिक ट्राईब. त्यानंतर विमुक्त जाती यांच्यासाठी सुद्धा 1.5 नोमॅड्रिक ट्राईब. त्यानंतर आपल्याला येतात पत्रकार 2.5 जर्नलिझम जे पत्रकार बंधू असतात. त्यानंतर स्वातंत्र्य सैनिक फ्रीडम फायटर त्यांच्यासाठी 2.5. त्यानंतर अपंग फिजिकली हँडिकॅप अंध जे असतात त्यांच्यासाठी 3% आरक्षण देण्यात आलेले आहे. त्यानंतर संरक्षण दल यांच्यासाठी 2% आरक्षण देण्यात आहे. त्यानंतर माजी सैनिक असतात त्यांना 5% आरक्षण देण्यात आलं, एक सर्व्हिसमॅन म्हणून म्हणतात. त्यानंतर एम-पी, एम-एल-ए जे आमदार साहेब, खासदार साहेब असतात त्यांच्यासाठी 2% आरक्षण आहेत. त्यानंतर जे म्हाडाचे जे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी 2% आरक्षण आहेत. राज्य शासनाचे जे कर्मचारी असतात स्टेट गव्हर्नमेंट त्यांच्यासाठी जे सांगण्यात आलेलं आरक्षण आहे ते 5% आरक्षण आहेत. त्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंट जे एम्प्लॉई असतात, जे केंद्र सरकारचे कर्मचारी असतात, की जे गव्हर्नमेंट क्वार्टरमध्ये राहतात किंवा ते त्यांची 3 वर्ष सर्व्हिस राहिली ते गव्हर्नमेंट क्वार्टरमध्ये राहतात. त्यांच्यासाठी काही ते नियम सांगितलेले आहेत या कॅटेगरीमध्ये. त्यांच्यासाठी 2% जागा आहेत. जे कलाकार असतात त्यांच्यासाठी 2% जागा सांगण्यात आलेल्या आहे आणि जनरलसाठी 50% जागा सांगण्यात आलेल्या आहे. तर हे टोटल 100% जे आरक्षण आहेत, हे आरक्षण या म्हाडा लॉटरीमध्ये सांगण्यात आलेलं आहे. आता सर्वप्रथम हे जे आरक्षण आपण बघितलेलं आहे, या ज्या लोकेशनमध्ये जी घरं सांगण्यात आलेली आहे, पुणे महानगरपालिकेमध्ये घरं सांगण्यात आले आहे, पी-एम-आर-डी मध्ये घरं सांगण्यात आले आहे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये घरं सांगण्यात आलेली आहे आणि जे म्हाडाचे जे गृहनिर्माण योजना असतात त्याच्यामध्ये ही घरे सांगण्यात आलेली आहे. प्रत्येक मी जे कॅटेगरी तुम्हाला सांगितलेल्या याच्यामध्ये प्रत्येक कॅटेगरीमध्ये काही ठिकाणी घरे आहेत. आता उदाहरणार्थ काही ठिकाणी जर 100 घरे असेल तर जनरलसाठी 50% राखीव जागा आहेत. ज्यांच्याकडे जे ओपन कॅटेगरीमधून फॉर्म भरणार आहेत आणि बाकीच्या ह्या 50% कॅटेगरीसाठी जागा ठेवलेल्या आहेत. जे मी तुम्हाला आता कॅटेगरी सांगितलेल्या आहेत. पण प्रत्येक वेळेस प्रत्येक लोकेशनला ही जी सिस्टम आहे म्हणजे हे जे 100% जे गणित आहे ते लागू होत नाही. आता आता तुम्ही म्हणणार की हे तर 100% आरक्षण आहे. जर एका लोकेशनची जर जागा निघाल्या तर तिथे 100% वेळेस डिवाइडेड जागा म्हणजे होणे आवश्यक आहे. तर आपल्याला असं सांगता येत नाही. कारण की हे जे लॉटरी आहे, आता काही ठिकाणी तर जनरलसाठी जर 74 जागा आहेत, तर त्याच्यातल्या 36 जागा दाखवण्यात आलेल्या आहेत. बाकीच्या जागा बाकीचे जे कॅटेगरी आहेत, जसे की अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती या 100% आरक्षण रिझर्व्हेशन पण त्यांच्यासाठी इथं जागा 6%, 11%, 1.5% अशा जागा देणे आवश्यक आहे. पण इथं त्या जागा नाहीत. याचा अर्थ म्हणजे इथं जागा नाही, पण त्या जागा दुसरीकडे आहेत. जेव्हा सरकारी जे गव्हर्नमेंटचे जे जागा निघतात, सरकारी नोकरीच्या सुद्धा जेव्हा जी जाहिरात निघते, त्याच्यामध्ये सुद्धा जे कॅटेगरी सांगण्यात असतात त्यांच्या जागा असतात. याचा अर्थ म्हणजे 100 पैकी जागा निघाल्या, तर या लॉटरीमध्ये ज्या घरं सांगण्यात आलेली आहेत, ते डिव्हायडेड होतील असं नाही. ते काही ठिकाणी हे कमी जास्त झालेले आहेत. म्हणजे एका ठिकाणी जर आपल्याला जर 100 पैकी जागा आहे, तर 11% जर अनुसूचित जातीसाठी जर असेल, तर तिथे जास्त घरं सांगण्यात आलेली आहे. जर भटक्या जमातीसाठी 1.5 म्हणजे 100 पैकी जर तिथे 1 ते 2 जागा असेल, तर तिथे 4 ते 5 झालेले आहे. म्हणजे हे मागे-पुढे होते असं आपल्याला सांगता येते. म्हणजे तुम्हाला सांगायचं तात्पर्य एकच, की ही जी बिंदू नामवली पद्धत आहे, सरकारी नोकरीसाठी किंवा ज्या काही गव्हर्नमेंटच्या ज्या योजना असतात, त्याच्यानुसार ह्या
कमी जास्त होत असतात जागा. पण हे जे आरक्षण सांगण्यात आलेलं आहे, त्या आरक्षणानुसारच ह्या जागा निघत असतात. आता जो मेन मुद्दा आहे, ज्यांच्याकडे ही सर्टिफिकेट आहेत, त्यांना या जर या कॅटेगरीमधून फॉर्म भरायचा असेल, तर तुम्ही भरू शकता का? किंवा तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे, पण तरी तुम्हाला जर त्या लोकेशनला जर हवं आहे, पण त्या लोकेशनला तुम्हाला तुमच्या कॅटेगरीमध्ये घरं नाही आहेत, तर तुम्ही जनरलमध्ये फॉर्म भरू शकता का? हे आपण पाहणार आहोत. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे अशीच तुम्हाला हेल्पफुल व्हिडिओ मिळत जातात. सांगायचं तात्पर्य एकच, जर तुमच्याकडे या स्पेशल कॅटेगरीमधून जर तुम्ही फॉर्म भरत असणार आणि तुमच्याकडे जर हे सर्टिफिकेट आहे, तर हमखास तुम्ही तुमच्या कॅटेगरीमधून फॉर्म भरा. कारण की समजा तुम्ही XYZ लोकेशनला जर तुम्ही फॉर्म भरला, तिथे जर तुम्ही 5% जागा आहेत तुमच्या कॅटेगरीसाठी, स्पेशल कॅटेगरीसाठी, जे मी तुम्हाला सांगितलंय SC, ST, NT, DT, फ्रीडम फायटर्स, एक्स सर्व्हिसमॅन, फिजिकली हँडिकॅप, मिलिटरी एम्प्लॉई, स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल एम्प्लॉई यांच्यासाठी जर जागा आहेत, तर तुम्ही निश्चित हमखास तिथे फॉर्म भरा तुमच्या स्पेशल कॅटेगरीमधून. कारण तुम्ही तुमच्या स्पेशल कॅटेगरीमधूनच तुमची कॉम्पिटिशन तिथं असणार आहे. अदरवाईज तुमच्या कॉम्पिटिशनला हे जे बाकीचे आहेत ते नसणार आहेत. कारण की जनरलवाले जनरल कॅटेगरीमध्ये जाणार आहेत, प्रत्येक डिव्हायडेड होणार आहेत. आणि तुमच्या कॅटेगरीनुसारच तुमच्या कॅटेगरीचे जे घर आहेत त्याच्याच या गोष्टींचा विचार केला जाईल. म्हणजे थोडक्यात सांगायचं तात्पर्य म्हणजे जर आपल्याला फॉर्म जर भरायचा आहे, समजा एक लोकेशन आपण पाहणार आहोत, जसं पुण्यामधील एक लोकेशन पाहणार आहोत, जे संकेत क्रमांक 816 न्याती इमरान बानेर 1 BHK. इथे 23 घर आहेत आणि 23 घरापैकी हे जे 4-4 घरं सांगण्यात आलं आहे, स्वातंत्र्य सैनिक, त्यानंतर 3 घरं सांगले MP, MLA, त्यानंतर मिलिटरी एम्प्लॉई म्हणजेच जे म्हाडा कर्मचारी, माफ करा ME म्हणजे म्हाडा कर्मचारी. आता यांच्यासाठी हे 3-3 जागा सांगण्यात आलेल्या आहेत. यांनी जर यांच्या स्पेशल कॅटेगरीमधून इथं जर फॉर्म भरला, तर यांना यांच्याच कॅटेगरीचे जे असतात, ज्यांनी फॉर्म भरले त्यांचंच तिथे त्यांचा विचार केला जाईल. बाकीच्या अदरवाईज कॅटेगरीचा इथे विचार केला जाणार नाही. म्हणजे तुम्हाला सांगायचं तात्पर्य म्हणजे इथे 23 घरं आहेत, तर 23 घरापैकी हे जे मी तुम्हाला 3 कॅटेगरी सांगितल्या स्पेशल, इथं त्यांचे 9 घरं आहेत. म्हणजे ह्या कॅटेगरीचे ज्यांच्याकडे जर सर्टिफिकेट असेल, तर त्यांनी त्या कॅटेगरीमधून तिथेच फॉर्म भरा. म्हणजे तुमच्याच कॅटेगरीचे तिथे विचार केला जाणार आहे. अदरवाईज तुमच्यासाठी कॉम्पिटिशन दुसरे कोणीच नसणार आहे. जर तुमच्याकडे जर हे सर्टिफिकेट आहे, तर तुम्ही हमखास या सर्टिफिकेटचा लाभ घ्या. जेणेकरून तुम्हाला पुढचे बेनिफिट जे असतात, म्हाडाचे जे घरं निघत असतात, त्याच्यानुसार तुम्हाला मिळत जातात. तर असे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त जर तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न निर्माण झाले असेल, की या म्हाडा लॉटरीमध्ये जी घरे सांगण्यात आलेली आहेत, याच्यामध्ये सर आम्हाला काही कन्फ्युजन आहे. जसे की तुमचं इन्कम टॅक्स रिटर्न व्हेरिफाय झालेलं नाही, डोमेसाइल सर्टिफिकेट व्हेरिफाय झालेलं नाही, काहींचा पेमेंटचा प्रॉब्लेम आहे, काहींचं जे स्पेशल कॅटेगरीचं सर्टिफिकेट व्हेरिफाय झालेले नाही. त्यांच्यासाठी पण आपण व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. फॉर्म कसा भरतात त्याची पण व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. आवश्यक पात्रता, नियम, अटी, कागदपत्र जे असतात त्याची पण लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही ते सर्व लिंक तिथे जाऊन तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला जे प्रश्न असतील ते तुमचे निराकरण होणार आहे. तर भेटूच असा एक नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत विश्रांती घेतो. धन्यवाद.